नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित याच्यामधील गणित या विषयातील क्षेत्रफळ व आयत चौरस याच्यामधील स्वाध्याय 31.1 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित सोडून घेणार आहोत आणि याचा मुलांना नक्कीच अभ्यासामध्ये फायदा होणार आहे याची गॅरंटी मी आपल्याला देते। बघा इथे आता क्षेत्रफळ आपल्या टॉपिकचंच नाव आहे, आपला घटकच आहे क्षेत्रफळ, आयत आणि चौरस। मग आता बघा आपल्याला क्षेत्रफळाची सूत्र म्हणजे माहित पाहिजेत, आयताची परिमिती। तर मला सांगा, बऱ्याच वेळा प्रश्नामध्ये लांबी रुंदी देतात, त्याच्यावरून क्षेत्रफळ काढायचं असतं किंवा लांबी दिलेली असते, रुंदी देत नाहीत, परिमिती काढायची असते। म्हणजे ही दोन्ही सूत्र एकमेकांशी कशी आहेत, रिलेटेड आहेत, म्हणून आपल्याला ही सूत्र माहीत असणं गरजेचं आहे। मग आता आयताची परिमिती म्हणजे काय बघा, हा आहे आयत, आयताची ही लांबी आहे आणि ही रुंदी आहे। मग आयताच्या परिमितीचं सूत्र काय बघा, समोरासमोरील बाजू सेम असतात। मग आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 लांबी अधिक 2 रुंदी, हे आयताच्या परिमितीचं सूत्र आहे। आता आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी, हे झालं आयताचं। आता हा आहे चौरस, चौरसाच्या चारी बाजू सेम असतात। मग आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे, तर 4 गुणिले बाजू, कारण आयताच्या चारी बाजू सेम असतात म्हणून मग 4 गुणिले बाजू हे परिमितीचं सूत्र आहे चौरसाच्या। चौरसाचं क्षेत्रफळ आहे बाजूचा वर्ग। बघा ही 4 सूत्र आपल्याला हा टॉपिक किंवा हा घटक जर परफेक्ट करायचा असेल तर आपल्याला ही सूत्र माहीत असणं गरजेचं आहे। आता आपण पहिला प्रश्न वाचूया। बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न दिलाय, एका आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे 12 व 8 सेमी आहे, तर त्या आयताच्या परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती। सगळ्यात महत्त्वाचं, कोणताही प्रश्न असताना आपण सगळ्यात तो सोडवताना प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे। आता इथे बघा, इथे आता आपल्याला आयताची लांबी आणि रुंदी दिली आहे। आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 12 आणि 8 आहे, म्हणजे लांबी आहे 12, बघा लांबी पहिल्यांदा दिली म्हणून मग 12, रुंदी 8, रुंदी किती आहे 8 आहे। तर त्या आयताच्या परिमिती एवढा, म्हणजे इथे आपल्याला आधी काय करायची आहे, आयताची परिमिती। मग त्या आयताच्या परिमितीचं सूत्र आपल्याला माहिती आहे 2 लांबी अधिक 2 रुंदी। आता इथे मी सूत्र शॉर्टकटमध्ये लिहिते, लांबीलाच आपण लेंथ म्हणतो, अधिकच्या इथे अधिक, आणि रुंदीलाच आपण बिड्थ म्हणतो, म्हणून मी इथे 2L + 2B लिहिलेलं आहे। आता आधी आपण याचं काय करूयात, आयताची परिमिती काढून घेऊया। मग आयताची परिमिती, मग 2 लांबी किती आहे 12, म्हणून मी इथे गुणिले 12 अधिक 2 रुंदी किती आहे 8 आहे। मग बघा 12 दुने 24 अधिक 8 दुने 16, यांची बेरीज करूया, 6 आणि 4 10, हातचा 1 2 3 आणि हातचा 1 4, किती आली 40। मग आयताची परिमिती इथे काय काढलं आपण, हे आयताची परिमिती काढलेली आहे। आयताची परिमिती आली आहे 40 सेमी, 40 सेमी। आता आपल्याला सांगितलंय काय बघा, आपण निम्मा प्रश्न सोडवलाय, परिमिती एवढी, मग परिमिती निघाली 40, मग परिमिती एवढी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ। आता आपल्याला काय सांगितलंय, चौरसाचं क्षेत्रफळ, म्हणजे आयताची जेवढी परिमिती आहे तेवढीच चौरसाची सुद्धा काय आहे, परिमिती आहे। बघा चौरसाच्या परिमितीचं सूत्र, चौरसाच्या परिमितीचं सूत्र इथेच आपण लिहून घेतले। चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे, 4 गुणिले बाजू, मग 4 गुणिले बाजू, बघा 4 गुणिले हे बाजू, चौरसाच्या परिमितीचं सूत्र। आता एवढीच बघा, जेवढी आयताची परिमिती आहे तेवढीच परिमिती असलेल्या चौरसाच्या, म्हणजे चौरसाची परिमिती सुद्धा किती आहे, आयताची जेवढी आहे तेवढीच आहे। मग चौरसाची परिमिती पण आहे 40, बरोबर। आता आपल्याला बाजू काढायची, 4 गुणिले ते बाजू, बाजू आपल्याला माहीत नाही म्हणून आपण बाजूची इथे बाजूच लिहून घ्यायचं आहे। आता हे आहेत ते 40, आता इथे गुणिले 4 आहेत इकडच्या, बरोबर चिन्हाच्या पलीकडे येताना काय होणार आहे, भागिले 4, बरोबर हे बाजू। मग आता बघा 4 एके 4, 4 10 40, मग बाजू किती निघाली 10 निघाली। मग बघा प्रत्येक चौरसाची बाजू किती, ही 10 ही 10 ही 10 आणि ही 10। आता आपल्याला विचारलंय काय, चौरसाचं क्षेत्रफळ विचारले। बघा प्रश्नामध्ये चौरसाचं क्षेत्रफळ किती। मग बघा बरं, चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे आपल्याला, बाजूचा वर्ग, मग प्रत्येक बाजू किती आहे 10 आहे। मग इथे बघा चौरसाची क्षेत्रफळ, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा
वर्ग, मग बाजू किती निघाली 10, मग 10चा वर्ग, 10 10 100 आणि आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळ करताना चौ जोडायचा असतो पुढे, मग चौ सेमी, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे चौरसाचं क्षेत्रफळ आहे 100 चौ सेमी। मग बघा बरं 100 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। आपण हा प्रश्न व्यवस्थित लिहायचा आहे बघा या पद्धतीनं। पुढचा प्रश्न बघूया आपण। पुढचा प्रश्न बघूया, एका आयताचे क्षेत्रफळ 1200 सेमी असून त्याची रुंदी 20 सेमी आहे, तर त्या आयताची परिमिती किती? ते दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला आयताचं क्षेत्रफळ दिले 1200 सेमी, रुंदी दिली 20 सेमी, लांबी काही माहीत नाही, कारण आधी आपल्याला आयताचं क्षेत्रफळच काढलं पाहिजे मग आपल्याला लांबी मिळेल, कारण लांबी काढण्यासाठी आपल्याला तेच सूत्र वापरायचं आहे। मग आयताचं क्षेत्रफळ त्याचं सूत्र काय आहे, तर लांबी गुणिले रुंदी। इथे मी लांबी म्हणजे लेंथ इंटू बिड्थ, म्हणजे इथे लांबी आणि बिड्थ म्हणजे रुंदी, मग लांबी गुणिले रुंदी सूत्र आहे। क्षेत्रफळ माहिती आहे आपल्याला 1200 आहे म्हणून मी इथे लिहून घेतलं 1200, लांबी माहीत नाही आहे त्याच्या इथे यलच लिहूया आपण, गुणिले बिड्थ म्हणजे रुंदी किती आहे 20 आहे म्हणून मी इथे लिहून घेतलं मी 20। आता इथे गुणिले 20 आहे, मग हे गुणिले 20 आहेत ते काय करायचं बरोबर चिन्हाच्या इकडे येणार, मग इथे काय होणार आहे 1200 भागिले हे गुणाकार 20 आहेत ते इकडे आल्यावर भागिले 20 होणार, बरोबर ही लेंथ म्हणजेच लांबी। मग इथे भाग जातोय, भाग घालवून घेऊया, शून्याला शून्य गेले, बेक के बे, बेसक 12, बे शून्य शून्य, किती आली लांबी, मग लांबी आलेली आहे 60 सेमी, लांबी आलेली आहे 60 सेमी बघा या पद्धतीने। आता आपल्याला लांबी पण माहिती आहे रुंदी पण माहिती आहे, आता आपल्याला विचारलं आहे काही प्रश्नामध्ये बघा, तर आयताची परिमिती विचारली म्हणजे आयताची परिमिती, मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे आयताच्या परिमितीचं सूत्र। मग बघा इथे आयताची परिमितीचं सूत्र, आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 लांबी अधिक 2 रुंदी, हे आयताच्या परिमितीचं सूत्र आहे। मग 2 लांबी 2, आता इथे काय नाही म्हणजे गुणिले, लांबी किती आहे 60 आहे, आता आपण काढून घेतलं मी इथे लिहून घेतलं 60, अधिकच्या इथे अधिक 2 गुणिले रुंदी किती आहे, रुंदी ऑलरेडी दिलेली आहे 20, मग बघा 6 दुने 12 आणि हा 0 अधिक बे दुने 4 आणि अधिक हे 0, मग 120 अधिक 40 यांची जर आपण बेरीज केली तर किती येते 160। मग आयताची परिमिती आपल्याला परिमितीच विचारली होती, मग आयताची परिमिती किती आहे 160, परिमिती पण कशामध्ये असते सेमीमध्येच असते, मग 160 सेमी बघा इथे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। या पद्धतीने आपण क्षेत्रफळाच्या सूत्रावरून लांबी काढून घेतली आणि लांबी मिळाल्यावर आपण आयताची परिमितीचं सूत्र वापरून परिमिती काढून घेतलेली आहे, आपलं उत्तर आहे 160 सेमी, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया, 6 सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती 34 सेमी आहे, त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता बघा 6 सेमी रुंदी असलेल्या आयताची परिमिती, बघा परिमिती दिलेली आहे, रुंदी दिली आहे, लांबी माहीत नाही, पण आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं, मग त्याच्यासाठी आपल्याला आयताची लांबी काढून घेणं गरजेचं आहे। आता आयताची परिमिती माहिती आपल्याला 34 म्हणून मी इथे परिमितीची ते 34 लिहिलं, 2 लांबी माहीत नाही, 2 लांबी आहे तसं लिहूया, मी लांबीची ते यल लिहिते, यल म्हणजे लेंथ म्हणजेच लांबी, अधिक 2 रुंदी, रुंदी किती आहे 4, मग 2 गुणिले 4, आता बघा इथे 2L अधिक 2 गुणिले 4 बरोबर किती 8 आहेत। आता हे अधिक 8 आहे ते इकडे गेल्यावर काय होणार आहे वजा होणार आहे, सॉरी इथे आपल्याला रुंदी किती दिली 6 दिले, मग इथे 6 लिहायचे आहेत, मग इथे पण लिहिले आपण 6, मग बेसक 12, मग आता इथे अधिक 12 आहेत आणि हे 34, मग अधिक 12 इकडे गेले तर काय होणार आहेत वजा 12 बरोबर 2L, मग 34 मधून जर 12 वजा केले तर बघा 4तून 2 गेले 2, 3तून 1 गेले 2 राहिले बरोबर हे 2L। आता आपल्याला माहिती आहे हे 2 गुणिले यल आहेत, मग आता इथे फक्त यल ठेवायचा आणि हा इथे गुणिले 2 आहे, तो इथे गेल्यावर काय होणार आहे 22 भागिले 2 बरोबर बघा भाग जातोय, बेक के बे, बेक के बे, बेक के बे, म्हणजेच L म्हणजे लांबी बरोबर किती आली 11 सेमी, लांबी किती काढून घेतली आपण 11 सेमी। मग आता आपल्याला लांबी मिळालेली आहे, आता आपल्याला विचारलं आहे काय बघा, परत एकदा आपण प्रश्न वाचूया, आपल्याला प्रश्न विचारला आहे, मग बघा प्रश्न विचारले की 6 सेमी रुंदी आयताची परिमिती दिली, त्याच्या लांबीच्या म्हणजे आपण ह्याची जी लांबी केली त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी बाजू असलेले चौरसाचे क्षेत्रफळ, मग आता याची लांबी आपण काढली 11, मग 11चे दुप्पट, मग 11चे दुप्पट म्हणजे 11 गुणिले 2, मग 11 दुने 22, म्हणजे या चौरसाची एक बाजू किती आहे ही 22 ही 22 ही 22 ही 22, कारण आपल्याला माहिती आहे चौरसाच्या चारही बाजू सेम असतात, मग 11चे दुप्पट म्हणून ही 22, मग आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं, मग चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय बाजूचा वर्ग,
मग इथे काय करायचं आहे 22चा वर्ग. मग बघा बरं इथे 22 गुणिले जर आपण 22 केले आपल्याला वर्ग 5 पाहिजेत. 22चा वर्ग आहे 484. तरी पण बघा इथे 22 दुने 44 हातचाला आले 4. 22 दुने 44 44 आणि हे 4 48 बरोबर किती आलं 484. म्हणजेच आयताचं क्षेत्रफळ किती आहे 484. बघा 484 आणि आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळ लिहिताना आपण 4 सेमी लिहितो. मग बघा इथे 4 सेमी कुठे आहे 484 पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपले इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा 20 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. आता हा चौरस आपल्याला माहिती आहे चौरसाच्या चारही बाजू सेम आहेत. म्हणजे ही बाजू बघा ही बाजू 20 ही बाजू 20 ही पण बाजू 20 आणि ही पण बाजू 20. आता बरोबर ह्याच्या मधोमध असे हे भाग केलेत म्हणजे हे बरोबर निम्मे आहेत. मग हे पूर्ण मिळून जर 20 असेल तर निम्म किती 10. मग इथून इथपर्यंत हे किती आहे 10 आहेत. इथून हे ह्याच्या पण हे निम्म आहे. मग इथून इथपर्यंत हे पण किती 10 आहेत. हा पण मध्ये चौरसच आहे. मग चौरसाच्या प्रत्येक बाजू किती आहे 10. मग ही 10 ही 10 ही पण 10 आणि ही पण 10. मग आता इथे आपल्याला चौरसाचं रेखांकित भागाचं म्हणजे जेवढा भाग रंगवले त्याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं. मग तो चौरसच आहे. मग इथे सूत्र कशाचं वापरायचं आहे तर चौरसाचं क्षेत्रफळ. मग चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. मग बाजू किती आहे प्रत्येक बाजू किती आहे 10 म्हणजे एकच आपण इथे लिहायचे 10चा वर्ग. मग 10चा वर्ग किती झाला 10 10 100. मग ह्या एवढ्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ किती निघालं 100 चौ सेमी निघालं 100 चौ सेमी निघालं. आता जर आपण याचा विचार केला तर हा जेवढा चौरस आहे तेवढाच हा सुद्धा चौरस आहे. मग याच्या बरोबर निम्मा भाग रंगवलाय म्हणजे याच्या बरोबर निम्मा भाग रंगवलाय. मग जर हे 100 असेल तर 100च्या निम्म किती 100 भागिले 2. मग बघा बे 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 पंचे 10 बे 0 0 बरोबर किती 50. म्हणजे या अर्ध्या ह्याचं या चौरसाच्या अर्ध्या भागाचं क्षेत्रफळ किती आहे 50. मग 100 अधिक हे 50 बरोबर किती आलं 150 चौ सेमी. म्हणून मी इथे पूर्ण रेखांकित जेवढा भाग आहे एवढा त्याचं चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे 150 चौ सेमी. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न 5 सेमी बाजू असलेल्या चौरस आणि लांबी 8 सेमी व रुंदी 2 सेमी असलेल्या आयताच्या क्षेत्रफळांमधील फरक किती. खूप सोपा प्रश्न आहे. 4 सेमी बाजू असलेलं चौरस बघा चौरसाची बाजू किती आहे 4 आहे आणि लांबी 8 आणि रुंदी 2 लांबी 8 रुंदी 2 म्हणजे ह्या आयताचं क्षेत्रफळ म्हणजे ह्या चौरसाचं क्षेत्रफळ आणि ह्या आयताचं क्षेत्रफळ या क्षेत्रफळांमधील फरक विचारले. मग आपण आधी चौरसाचं क्षेत्रफळ काढूया. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. प्रत्येक बाजू किती असते 4 असते. मग बाजूचा वर्ग मग या 4चा वर्ग 4चा वर्ग किती 16. मग याचं क्षेत्रफळ किती आलं चौ सेमी 16 चौ सेमी इथे आलं 16. आता या आयताचं क्षेत्रफळ बघूया. आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. आता लांबी किती आहे 8 आहे गुणिले रुंदी किती आहे 2 आहे. मग बघा 8 दुने 16 हे पण क्षेत्रफळ आहे म्हणून मग चौ सेमी. मग आपल्याला फरक विचारलं. मग बघा आपण हे 16 आणि हे 16 यांचा फरक म्हणजे वजाबाकी 16तून 16 केले बाकी किती आले 0. मग यांच्यामधील फरक किती आहे 0 चौ सेमी. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 0 चौ सेमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 31.1 मधले पहिले 5 प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. पुढचे 5 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.